वाडिया रुग्णालयाबाबत अखेर तोडगा निघालाय। शर्मिला ठाकरे आणि अजित पवारांची चर्चा झाली, त्यानंतर हा तोडगा निघाल्याचं शर्मिला ठाकरेंनी सांगितलंय। येत्या 2 दिवसात 46 कोटी वाडियाला देणार असल्याची माहिती शर्मिला ठाकरेंनी दिली आहे। तर वाडिया रुग्णालय सुरू राहणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिल्याचं कळतंय। नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी आज मौन सोडलं। पत्रकार परिषद घेतली। त्यांनी मोदींसोबत शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली। तर शिवसेनेलाही यावेळी राजेंनी चांगलंच धारेवर धरलं। जेव्हा तुम्ही कुणालाही जाणता राजा ही उपमा देता तेव्हा विचार करायला हवा, इतर कुणालाही ही उपमा लावली जात असल्याचा मी निषेध करतो, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली। या पत्रकार परिषदेमध्ये महाशिव आघाडी नाव का बदललं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दरम्यान शिवसेनेनं तर वडापावलाही शिव वडापाव नाव दिल्यावरून टीका केली। दुसरीकडे त्यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या विषयाला हात घातला। मी निवडून आल्यावर राजीनामा दिला, मी खासदारकीसाठी लाचार झालेलो नाही, असं उदयनराजे भोसले म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। 1 महिने आधीचा हा व्हिडिओ असल्याचं समोर येत आहे। कुर्ल्याजवळच्या चुनाभट्टी भागात रस्त्याचं काम सुरू होतं। महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता हे काम केलं जात होतं। तिथे 4 कामगारांना कप्तान मलिकांनी मारहाण केली। यापुढे इथे दिसलात तर हातपाय तोडून टाकेन, कापून टाकेन अशी धमकी त्यांनी दिली। मी कुणावरही नाराज नाही। नाराजीबाबत काही जण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत। सध्या मी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतोय। दरम्यान माझं मंत्रालयातील सगळं काम व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून भाजपवर होणाऱ्या टीकांना चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलंय। हे पुस्तक भाजपचं अधिकृत नाही, त्यामुळे पुस्तकाबद्दल म्हणायचं ते म्हणा, पण भाजपवर राग का काढता असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला। तर सावरकर आणि गोडसेंबद्दल अपशब्द वापरले त्यावर संजय राऊतांची बोलती बंद का होती असा सवाल राऊतांनी केला। समुद्रामध्ये भव्य शिवस्मारक उभारण्याला स्थगिती देण्यात आली होती। ही स्थगिती उठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं याचिका दाखल केली आहे। सुप्रीम कोर्टातील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी CJI समोर या प्रकरणाचा उल्लेख केला। या प्रकरणी आगामी 2 आठवड्यात सुनावणी होणार आहे। सोलापुरातील शिवसेना नेते दिलीप माने यांच्या गाडीला अपघात झालाय। तांदूळवाडी गावाजवळ हा अपघात झालाय। अपघातात मोटरसायकल चालक स्वार शहाजी राऊतांचा मृत्यू झालाय। दिलीप माने कुटुंबासह म्हसवडच्या सिद्धनाथ दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला। आज पुण्यामध्ये शिवाजीनगर ब्लॉक इथं काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी यांच्यासोबत केलेल्या भाजप सरकारचा आणि पुस्तक प्रकाशक गोयल यांचा जाहीर निषेध करण्यात आला। शिवाजीनगरमधील ज्ञानेश्वर पादुका चौकात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांसोबत तुलना करण्यात आल्यानं भोकरदनमधील विविध पक्ष संघटनांनी जाहीर निषेध नोंदवलाय। लेखक भगवान गोयल यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्याकरता त्यांना प्रतिकात्मक जोडे मारून प्रतिमा दहन त्यांचं करण्यात आलं। प्रतिकात्मक पुतळा त्यांचा जाळण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना केल्याचे तीव्र पडसाद पंढरपुरातही उमटले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाचे लेखक भगवान गोयल यांचा पंढरपुरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत लेखकाच्या प्रतिमेला जोडे मारण्याचं आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तकाच्या विरोधात महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटताय। सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या पुस्तकाच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली। शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा तीव्र शब्दात निषेध केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाचं लेखक भगवान गोयल यांचा नागपुरातील पश्चिम नागपूर युवक काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला। यावेळी भाजप, RSS आणि नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पुस्तक मागे घेण्यात आल्याचं भाजपनं जाहीर केलं असलं तरी ठिकठिकाणी आजही आंदोलनं सुरूच असल्याचं पाहायला मिळालं। आज के शिवाजी असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा केल्यामुळे देशात सगळ्या स्तरातून संताप व्यक्त होतोय। आज आमदार अबू आझमी यांना आज के शिवाजीवर विचारलं असता त्यांनी कहा राजा भोज कहा गंगू तेली असं उत्तर देऊन पुस्तकावर जहरी टीका केली।
आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावर बंदी आणावी तसंच प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरता भुसावळ महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निदर्शनं करण्यात आली। तहसील कार्यालयाबाहेर पंतप्रधानांची छबी असलेले बॅनर जाळण्यात आले। यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली। पंढरपुरातील विठ्ठल, भीमा आणि सहकार शिरोमणी असे तिन्ही साखर कारखाने यंदा बंद ठेवण्यात आले। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात आलाय। या प्रकरणी साखर कारखानदारांच्या विरोधात विठ्ठलाला साकडे घालून भीक मागो आंदोलन करण्यात आलं। साखर कारखाने सुरू करावेत या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येत आज संत नामदेव पायरीजवळ आंदोलन केलं। नाशिकमध्ये विनयभंगाचा आरोप झालेल्या डॉक्टरनं आत्महत्या केली। नाशिकमधील सिन्नरमधली ही घटना आहे। 7व्या मजल्यावरून उडी घेत त्यांना आपलं आयुष्य संपवलंय। पीडित महिला उपचार घेत असताना डॉक्टर गारे यांनी तू मला आवडतेस असं म्हटलं म्हणून पीडित महिलेनं सिन्नर पोलिसात तक्रार दाखल केली। सिन्नर पोलिसांनी तक्रारीवरून डॉक्टर गारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त 3 ते 4 तासांमध्ये या डॉक्टरनं आपलं आयुष्य संपवलंय। पुण्यातील पाषाण तलावाजवळ एक जिवंत जुळी बाळं आढळली आहेत। 4 ते 5 दिवसांची ही बाळं आहेत। पोलीस आता याबद्दल अधिक चौकशी करतात। या बाळांच्या रडण्यानं नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलं। जमलेल्या नागरिकांनी या बाळांना दूधही पाजलं। बीड जिल्ह्यामध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीचा प्रकार उघड झालाय। त्यामुळे खळबळ उडालेली आहे। 2 व्हिडिओ एका साईटवर अपलोड झाल्याचा मुंबई सायबर क्राईमच्या लक्षात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई आणि परळीमध्ये 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। बेळगावमधील निपाणीतल्या मराठी साहित्य संमेलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे। जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलनाला परवानगी नाकारली आहे। येत्या शनिवारी आणि रविवारी साहित्य संमेलन होणार आहे। महाराष्ट्रातील साहित्यिकांनी निपाणीत येऊ नये कर्नाटक पोलिसांनी असा इशारा दिलाय। त्यामुळे अच्युत माने यांच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक आंदोलन करणार आहे। धनंजय मुंडेंच्या विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय दौंड यांनी अर्ज दाखल केलाय। माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे ते पुत्र आहेत। संजय दौंड यांनी अनेक वर्ष बीड जिल्हा परिषदेचं सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नितीन राऊत, संजय राठोड, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माणिकराव ठाकरे, सतीश चतुर्वेदी हे नेते यवतमाळमध्ये आले होते। आज दुष्यंत चतुर्वेदींनी अर्ज दाखल केला। मटण खवय्ये कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी। कोल्हापुरातील मटण दराच्या वादावर अखेर तोडगा निघालाय। 520 रुपये प्रति किलो मटण विकण्यावर एकमत झालेलं आहे। मटण विक्रेते आणि कृती समितीच्या बैठकीत निर्णय झालेला आहे। गेल्या 10 दिवसांपासून मटण विक्री बंद होती। मटणाच्या दरावर तोडगा निघाल्यानं खवय्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। कुठलीच अंडी प्लास्टिकची असू शकत नाहीत असा खुलासा नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटीनं खास डेमोच्या माध्यमातून केलाय। प्लास्टिक अंड्यांच्या अफवांमुळे अंडी उत्पादक तसंच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। प्लास्टिक अंड्यांच्या नावाखाली अंडी वाहतूक करणाऱ्या गाड्या रोखल्या जातात। हे सगळं थांबवण्यासाठी नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटीनं पुढाकार घेतलाय। मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांच्या भोंगळ कारभाराला कंटाळून एमटीएच्या विद्यार्थ्यांनी योगेश सोमण यांच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केलं। आमदार कपिल पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला। विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेनं कारवाई करत 155 कोटी 14 लाखांची दंडवसुली केली आहे। मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांच्या कालावधीत ही कारवाई झाली। विशेष म्हणजे 2018 मध्ये मध्य रेल्वेनं एप्रिल ते डिसेंबर या काळात 135 कोटी 56 लाखांची दंडवसुली केली होती। बुलढाण्यातल्या टेंभुर्णा फाट्याजवळ खामगाव अकोला रोड या एसटी बस आणि अकोला या ठिकाणी एसटी बस आणि ट्रकचा अपघात झालेला आहे। यामध्ये 34 प्रवासी जखमी झाले। त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पिंपरीतल्या वाकडमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्लॅटधारकांची वॉचमन आणि व्हिजिटर्सला बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आलंय। उच्चभ्रू परिसरातील वर्धमान रेसिडेन्सी या सोसायटीचा धक्कादायक प्रकार घडलाय। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। मारहाण करणाऱ्या सुभाष कसपटे विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। रामटेककडील स्मशानभूमीजवळ पार्क केलेल्या 20 गाड्यांची 2 अल्पवयीन मुलांनी तोडफोड केली आहे। हातात बांबू घेऊन आलेल्या अल्पवयीन मुलांनी पार्क केलेल्या रिक्षा, टेम्पो कारची तोडफोड केली आहे। पिंपरी शहरात तोडफोडीचं सत्र सुरू आहे। अज्ञातांकडून 10 ते 15 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। यामध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पिंपरीतील संजय गांधी नगरमध्ये हा प्रकार घडला आहे।
पंढरपूर मोहोळ मार्गावर स्विफ्ट कार आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली आणि झालेल्या भीषण अपघातात सांगोल्यातील युवक जागीच ठार झाले तर अन्य 4 जण गंभीर जखमी झालेत। या मार्गावरील हा सलग दुसरा अपघात आहे। नागपूरमध्ये ट्रकची बोलेरो पिकअपला जोरदार धडक बसली, यात भीषण अपघात झाला। या अपघातात दोघांचा मृत्यू झालाय, एक जण गंभीर जखमी आहे। या प्रकरणी आरोपी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। दोन्ही मृतक मध्य प्रदेशच्या मंदसौर जिल्ह्याचे रहिवासी आहेत। वाहतूक सप्ताहाच्या निमित्तानं जळगाव आरटीओ विभागाच्या वतीनं वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गांधीगिरी करत कारवाई करण्यात आली। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना गुलाब पुष्प देण्यात आले। जळगाव शहरातील विविध चौकात ही मोहीम राबवण्यात आली। आरटीओची ही कारवाई यशस्वी होईल असा विश्वास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। नांदेड ते माजलगाव जाणारी या शिवशाही बस ही हिंगोलीजवळच्या तेलगाव पाटीजवळ उलटली। वसमत परभणी रोडची गेली अनेक वर्षांपासून फारच दयनीय अवस्था झालेली आहे। सध्या रस्त्याचं खोदकाम सुरू असून चालकाचे नियंत्रण सुटल्यानं एसटी बस उलटली। यामध्ये दैव बलवत्तर म्हणून 23 प्रवासी बचावलेले आहेत। चंद्रपूर सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या कढोली हरंबा या घाटावर नाव उलटून अपघात झाला। या अपघातात 2 जण बेपत्ता झाले तर 6 प्रवाशांनी नदीकाठ गाठत जीव वाचवलाय। गडचिरोली जिल्ह्यातील राजगोपालपूर या गावातून कढोली इथं एका अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी हे सगळे नावेत चढले होते। रायगडमधील ताम्हाणी घाटात एसटी बसला अपघात झालाय। पिंपरी चिंचवड दापोली बसला हा अपघात झालाय। वळणावर कोंडेतर गाव हद्दीत ही बस रस्त्या शेजारी कलंडली। यामध्ये बरेच नुकसान झालंय। यात 7 प्रवासी जखमी झाले। आंबवली मार्गावर कुडोशी गावानजीक एसटी बस आणि रिक्षा या दोघांची समोरासमोर टक्कर झाल्यानं अपघात झाला। यामध्ये रिक्षातील 3 प्रवासी गंभीर जखमी झाले। या सगळ्या जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातल्या तिलारी रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। चंदगड बेळगावहून गोव्यात जाण्यासाठी तिलारी मार्गे जावं लागतं। अनेक वाहनं या मार्गावरून जातात, पण गेल्या 2 वर्षांपासून चंदगड तिलारी रस्ता तयारच करण्यात आलेला नाही। याचा गेल्या आठवड्याभरात याच रस्त्यांवर 3 अपघात झाले। त्यामुळे अजून किती अपघातांची वाट प्रशासन बघताय असा सवाल वाहनधारक आणि नागरिक विचारतायत। बोदवड जामठीमध्ये टाटा इंडिकॅश बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी फोडलं। मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली आहे। दरम्यान या ठिकाणचं संदीप पान अँड कोल्ड्रिंक्स या दुकानातही चोरी झाली आहे। या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहमदनगरमध्ये तहसीलदारांनी सील केलेले अनधिकृत स्टोन क्रशर पुन्हा सुरू करण्यात आले। त्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्या मुलाला खडी क्रशर चालकांनी पाठलाग करून मारहाण करत डांबून ठेवलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली आहे। उस्मानाबादच्या परंडा तालुक्यातल्या सोनारी या गावात भैरवनाथाचं मंदिर आहे। मंदिर परिसरात 2 ते 3 हजार माकडांचा वावर सध्या सुरू आहे। अचानक त्यातील 15 माकडांचा मृत्यू झाला। कुंडातील दूषित पाणी पिऊन माकड मरत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला, तर पशुसंवर्धन विभागानं गावाला भेट देऊन मृत माकडाचा पंचनामा करून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील सज्जनवाडी राधे या खेडेगावात भुकेनं व्याकुळ झालेला बिबट्या ग्रामस्थांना दिसला, मात्र त्याची अवस्था फार दयनीय झाली होती। त्या बिबट्याला धड चालताही येत नव्हतं। वन अधिकाऱ्यांना सांगूनही कुणीही त्या ठिकाणी पाहण्याकरता आलं नाही। अनेकदा फोन केले, वनाधिकारी न आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील पिंडकेपार या गावातील ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेवकांनी लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचं चौकशीत आढळून आलंय। मात्र 8 महिने उलटूनही दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। तक्रारदारानं अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्याला उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत आहेत। त्यामुळे या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारानं केली आहे। चंद्रपूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी देण्यात आलेला 12 कोटींचा निधी गेले 10 महिने वापराविना पडून आहे। विकास कामांच्या भूमिपूजनासाठी राजकीय नेत्यांना वेळ मिळत नसल्यानं हे भूमिपूजन रखडलंय। मात्र दुसरीकडे निधीचं श्रेयवादासाठी चढाओढ सुरू झाली आहे, त्यामुळे क्रीडापटू नाराज झाले आहेत। मधील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी शेती प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। येत्या 16 तारखेपासून हे प्रदर्शन सुरू होत आहे। 4 दिवस सुरू असणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। तसंच या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासह अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत।
थंडीचा जोर वाढल्यामुळे सांगलीवर गर्द धुक्याची चादर पसरली आहे। या गर्द धुक्यातून मार्ग काढत वाहनधारकांना आपली वाहनं न्यावी लागतात। धुक्यामुळे समोरचं काहीच दिसत नसल्यामुळे वाहनधारकांना लाईट लावून वाहनं चालवावी लागतात आणि तीही धीम्या गतीनं चालवावी लागतात। या धुक्याचा सांगलीकर मात्र आनंद लुटताना बघायला मिळत आहे। कोल्हापुरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकरता खुशखबर आहे। गोकुळकडून गाईच्या दुधाच्या खरेदीत 2 रुपयांची वाढ करण्यात आली, तर म्हशीच्या दुधाच्या खरेदीमध्ये 1.70 म्हणजे ₹1.70 इतकी वाढ करण्यात आली आहे। 1 फेब्रुवारीपासून नवीन दरानुसार दुधाची खरेदी केली जाणार आहे। अपघात कमी व्हावेत म्हणून वाहन चालक व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वाशिम वाहतूक शाखेच्या वतीने जिल्ह्यात 17 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने आज वाशिम शहरातील बसस्थानक परिसरात ऑटो चालक आणि नागरिकांना नियमांविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। पतंगोत्सवाच्या निमित्तानं आज पुण्यातील रमणबाग प्रशालेमध्ये अनोखा कार्यक्रम पार पडला। या शाळेतील मुलांना नायलॉन आणि चायनीजचा मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ दिली गेली। विशेष म्हणजे यावेळी सगळ्या मुलांनी त्यांची आसन व्यवस्था ही छान रंगीबेरंगी अशा पतंगाच्या आकारात साकारली होती। या अभिनव उपक्रमात मुलंही मोठ्या उत्साहानं सहभागी झाली। महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश इथल्या लोकांचं श्रद्धास्थान असलेलं सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेला धार्मिक विधीसह परंपरेनुसार सुरुवात झाली। 5 दिवस ही यात्रा चालणार आहे। यात्रेचा प्रमुख आकर्षण आहे अक्षता सोहळ्याचा विधी। आज संपन्न झाला हा अक्षता सोहळ्याचा विधी। दरवर्षी मकर संक्रांतीला सिद्धरामेश्वराची यात्रा साजरी होते। चंद्रपूर प्रीमियर लीग T20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा शहरातील लाईफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी 300 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली आहे। रोज एका दिवशी 2 लीग सामने खेळवले जात आहेत। विजेत्या संघाला ₹1,11,111 आणि ट्रॉफी दिली जाणार आहे। समाजामध्ये एखाद्याने मोठी कामगिरी केली तर त्याचं आदरातिथ्य केलं जातं, त्याचा सत्कार केला जातो। मात्र अमरावती जिल्ह्यात एक ध्येयवेडा तरुण गुरांचं रक्षण करणाऱ्या गुराख्यांचा जंगलात जाऊन सत्कार करतो। गुराख्यामुळेच आज गावातली जनावरं सही सलामत आहेत आणि म्हणूनच मोहन पुण नावाचा सामाजिक कार्यकर्ता खेड्यापाड्यात जातो। जिथे गुराखी दिसेल तिथे त्याचा घोंगडी आणि हार घालून सत्कार करतो। तमिळनाडू इथल्या तिरुनवेल्ली इथं झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तळेगाव दाभाडे इथल्या चेतना घोजगे हिनं रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं। वडगाव मावळ इथल्या गुरुकुल इथली चेतना ही विद्यार्थिनी आहे। चेन्नई इथल्या स्पर्धेनंतर 2 फेब्रुवारीला होणाऱ्या ज्येष्ठ राष्ट्रीय स्पर्धा खेलो इंडियासाठी तिची निवड करण्यात आलेली आहे। आज संत चोखामेळा यांची 752वी जयंती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा या तालुक्यातील त्यांची जन्मभूमी असलेल्या मेहुना मेहुनपुरी या ठिकाणी ती साजरी करण्यात आली। याच परिसरात चोखोबा यांचे आणि त्यांचे कुटुंबीय वास्तव्याला होते। जयंतीनिमित्त छोट्या वारकऱ्यांच्या दिंडीचं आयोजनही केलं गेलं होतं। भुसावळमध्ये मकर संक्रांतीला आकाश सजवण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे पतंग दाखल झालेले आहेत। खरेदीसाठी पतंग प्रेमींची गर्दीही होती आहे। बच्चे कंपनीकडून कार्टून्स, रंगीत पतंग याला विशेष मागणी आहे। तरी प्लास्टिक बंदीमुळे यंदा पॉलिथिन पतंग बाजारात नाहीयेत। गेल्या 5 ते 6 दिवसांपासून ग्राहकांची पतंग खरेदीसाठी गर्दी होतीये। कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं काही प्रमाणात पतंगाची किंमत यंदा वाढली आहे।